प्रेमाने बोला धन्यरंकार जी एवं रामकृष्ण हरी. खरं तर आज आहे नागपंचमी. आता नागपंचमी या शब्दाचा जर विग्रह केला तर आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही नाग म्हणजे अहंकार एवढंच घ्या. पंचमी म्हणजे पंचतत्वाच्या शरीरामध्ये मनरूपी वारुळ आहे आणि त्याच्यामध्ये नाग थांबलेला आहे, मी रूपी नावाचा, अहंकार रूपी नावाचा. त्या नागाला ज्यांनी सद्गुरूच्या कृपेनं बाहेर काढलं आणि जंगलामध्ये सोडून दिलं, खरं तर त्याची खरी नागपंचमी साजरी झाली बाबांनो. खरं तर हा नाग आपल्यामधून निघत नाही आहे तोपर्यंत तुमच्यात ते माणूसपण येणारच नाही. म्हणून एक शाहीर म्हणतो ना, क्या करने आए ते क्या कर बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे, अरे हमसे तो वो परिंदे अच्छे हैं, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. मग तो नाग जो आहे अहंकाराचा तो पहिला काढला पाहिजे. मग तो खुर्चीचा अहंकार असू शकतो, पदाचा अहंकार असू शकतो, एखाद्या बुद्धीचा अहंकार असू शकतो, अभ्यासाचा अहंकार असू शकतो. सगळ्या गोष्टीचा जो अहंकार आहे तो खरं तर सद्गुरूच्या चरणावरती ठेवला पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. खरं तर तो अहंकार रूपी नाग ज्यांनी बाहेर काढला ना, खरं तर त्यांची खरी नागपंचमी झाली. कारण त्यांचं मन तेव्हाच निर्मळ होतं जेव्हा तो नागोबा जो अहंकाराचा आहे तो तुम्ही जेव्हा जंगलात सोडून द्याल, त्यावेळेला तुमचं मन हे मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो अहंकाराचा जो वारा आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे विष्णुदासा भाविकाशी, असं म्हटलंय की संतांनी की अहंकाराचा वारा खरं माझ्या विष्णुदासाच्या भाविकांना लागलाच नाही पाहिजे. पण हे कधी कळतं? ज्या दिवशी तुम्हाला आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं खरं तर समजतं की ऐका ज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासे आपण, तया नाव बोली जे ज्ञान. आजपर्यंत मी आरशात पाहत होतो तेव्हा मी दिसत होतो, परंतु ज्या दिवशी ब्रह्मज्ञानाच्या आरशात पाहिलं तेव्हापासून मला मी नाही तर तू दिसायला लागला. आणि जोपर्यंत तू दिसत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला विश्वची माझे घर असं वाटणारच नाही आहे. खरं तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ दादा आले. त्यांनी तो ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचं वर्म, ब्रह्मज्ञानाची खूण समजावून सांगितली. तेव्हा खऱ्या अर्थानं माऊलींना सुद्धा तो ज्ञानबोध झाला. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं ब्रह्मज्ञानाच्या आरशामध्ये माऊलींनी तू पाहिला. तेव्हा माऊली म्हणाल्या, अरे 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 अरे, हे विश्वची माझे घर, हे विश्व तर माझं घर आहे, हे विश्वची माझे घर. ऐशी मती जयाची स्थिर, मती म्हणजे बुद्धी, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. किंबहुना चराचर आपणची झाला. हे किंबहुना शब्द काय आहे? तर जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्ही अज्ञानात असता, परंतु किंबहुना म्हणजे ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं समजतं की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे. ते आत्मज्ञानानंच साध्य होतं. आणि आत्मज्ञान इथे तिथे कुठे मॉलमध्ये बाजारात कुठेच मिळत नाही आहे. त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून त्या गुरुला शरण जावा. आणि गुरुला शरण जाण्यासाठी खरं तर तुम्हाला सत्संग धरणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जयास वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा, सत्संगाविन देवादिदेव पाविजेत नाही. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये असणारा नाग निघून जाईल आणि पंचतत्वाच्या शरीरात असणारा मी कोण आहे याची तुम्हाला जाणीव होईल. आणि त्या मीच्या ठिकाणी
जागा घेणारा असतो तो तू असतो. आणि तू ज्या दिवशी आम्हाला समजतो ना, त्यावेळेला आम्ही दुसऱ्याकडं बोट करून तू कोण असं म्हणणार नाही आहे. कारण हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. म्हणून म्हटलंय की क्या प्यार करेगा ईमान से, क्या प्यार करेगा भगवान से, जन्म लेकर इंसान की गोद में, कर्ण पाया प्यार वो इंसान से. अहो, मनुष्याशी प्रेम करणारच कसं, त्याला त्याची जाणीवच नाही आहे. तो फक्त मी कोणतरी वेगळा आहे, मी कोणतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे, मी कोणतरी गडगंज पैसेवाला आहे, या खरं तर डायग्राममधून जोपर्यंत बाहेर येत नाही आणि त्याला जाणीव होत नाही की मी विशेष कोणी नाही, तर समोरचा जसा मनुष्य आहे तसा मी सुद्धा मनुष्यच आहे. म्हणून आज संत निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देते की तुमच्या मनरूपी वारुळामध्ये लपलेला अहंकाररूपी रावण, अहंकाररूपी जो नाग आहे, तो नाग खरं तर जंगलात सोडून द्या आणि सद्गुरूच्या चरणावरती नम्र व्हा. आणि नम्र झाल्यानंतर तुम्हाला खरं तर जाणीव होईल की आज संत निरंकारी मिशन हाच शुभ संदेश देते की बाबानो, आओ मिलके बैठे सभी दीवारें सभी गिरा डाले, जमी के जर्रे जर्रे को मोहब्बत से सजा डाले, हर दिल में इंसानियत और सभी धर्मों की इज्जत हो, हर इंसान को रहने के लिए ये दिल मंदिर बना डाले. कसम है हर मुस्लिम को अल्लाह की, कसम है हर हिंदू को भगवान की, जो एक दूसरे का घर फूके ऐसी क्षमा बुझा डाले, जहाँ बैठे जिधर जाए अमन और प्यार फैलाए, ये पैगाम है निरंकारी मिशन का, आओ जग को सुना डाले. इस जहाँ में इंसान ही न रहा, फिर सुखों में अंबार किस काम का. ये मेहरबानो जरा गौर से सोचो इस बात को, यूं ही लाशों के ढेर लगते रहे, फिर ये संसार किस काम का, फिर ये संसार किस काम का. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज संत निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देते बाबानो की तुम्ही या विश्वाला अनेक हिस्सामध्ये वाटण्यापेक्षा खरं तर हे विश्वचे माझे घर या पद्धतीनं वावरलं पाहिजे. खरं तर संत निरंकारी मिशनचा अजेंडाचा हा आहे, मिशन म्हणजे ध्येय हे आहे की विश्वबंधुत्व आणि मानव एकता. म्हणून अहंकार रूपी तुमच्यात असणारा नाग खरं तर बाहेर काढा. तुम्हाला मीची ओळख होऊ द्या आणि मीची ओळख झाल्यानंतर तू दिसायला लागेल आणि तू दिसायला लागल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की धर्म खरा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा, आहोत आपण मानव सारे, अहो मानवासारखा व्यवहार करा. म्हणून आज निरंकारी मिशन तेच सांगतंय की वैरद्वेषाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ. वैर, द्वेष, नफरत, ईर्ष्या या गोष्टींच्या भिंती पाडा आणि प्रेमाचे पूल बांधा म्हणून संत निरंकारी मिशन जगाला संदेश देते. कि एक शाहीर म्हणतो कि मंदिर मस्जिद गिरजा घरों ने बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. आज माणसाला माणूस बन म्हणून सांगणारं संत निरंकारी मिशन, परंतु माणूस बनण्यासाठी सर्वात प्रथम आज नागपंचमी साजरी करत असताना बाबांनो, आध्यात्मिक वर्तमान समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि आपल्यामध्ये अहंकार रूपी नाग जो आहे तो काढून टाका आणि खऱ्या अर्थानं मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, पंचतत्वाच्या शरीरात नांदणारा तो मी काढून टाका आणि स्थूला स्थान द्या. आणि स्थूला स्थान दिल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं जाणीव होईल की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तुमच्यामधला अहंकाररूपी नाग काढून टाका आणि खरी आध्यात्मिक नागपंचमी आयुष्यभरासाठी साजरी करायला शिका बाबांनो. आणि तुमच्या
जन्माचं सार्थक करून इहलोक आणि परलोक सुखी करा. सोयेला करा बाबांनो. प्रेमाने बोला. धन्य रंकारजी. एवम राम कृष्ण हरी.